कंपन्यांना एक लाईफ सायकल असू शकते. म्हणजे ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी ढळत नाही अशा ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा कधीतरी लिस्टेड कंपनी होती. ती घेणारे लोक सुद्धा 100-150 वर्षापूर्वी म्हणत होते की अरे ईस्ट इंडियामध्ये पैसे ठेव आणि विसरून जा, हो की नाही. पण त्याला एक अंत होता. तसाच आज जर आपण म्हणत असू की अमुक एखादी टेक्नॉलॉजी कंपनी घेऊन ठेवा आणि विसरून जा, तर हे एआयच्या जगामध्ये गणित तपासून बघावं लागतंय की नाही. तसंच येत्या काळामध्ये ऑटोमेशन, एआय आणि या सगळ्या गोष्टींनी इतक्या मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे की त्यामधली 2-3 वर्षात सुरू झालेली कंपनी ही बलाढ्य 3 लाख 4 लाख कोटीच्या कॅपिटल असलेल्या कंपनीच्या पलीकडे निघून जाण्याच्या सगळ्या शक्यता आलेल्या आहेत. 10-15 जणांची टीम ही 10,000 जणांच्या टीमला कॉम्पिट करायला लागली. हा जो खांदेपलट होतोय त्यामधनं कंपन्यांमधनं डायरेक्ट गुंतवणुका असतील आपल्या डायरेक्ट पोर्टफोलिओतल्या शेअर्समध्ये, तर ते धोकादायक असू शकतं. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ज्याला आपण म्युच्युअल फंड व्यवस्था स्वीकारतो, तर त्यावरती जर ऍक्टिव्ह मॉनिटरेशन असलेली व्यवस्था असेल तर जसं दूषित रक्त काढून टाकता येतं आणि नवीन रक्ताचा सप्लाय देऊन शरीर परत ताजतवानं होतं, तसंच जुन्या कंपन्या काढून टाकून नवीन कंपन्या येत जाण्याचा प्रकार हा म्युच्युअल फंडामध्ये होत जातो. म्हणून मी काय म्हणतो, डायरेक्ट शेअर्स किंवा इक्विटी पोर्टफोलिओ, डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ हा मर्त्य आहे.